हॅलो एव्हरीवन, किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट होणारे कुरकुरीत असे ड्राय मंचुरियन्स बॉल कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कुरकुरीत आणि छान असे हे मंचुरियन बॉल्स बनवून तयार होतात आणि खाण्यासाठीही अतिशय टेस्टी लागतात. चला मग रेसिपीकडे वळूया. मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कोबी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. कोबी अगदी छान असाच चॉप झालेला हवा आहे आपल्याला. अगदी खूप मोठा नको आहे. चॉपर जर नसेल तर मोठ्या किसणीने किसून घेतला तरी चालेल. त्यानंतर पाववाटी मी मैदा आणि पाववाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि पातीचा कांदा जे पुढचा पांढरा भाग असतो तो थोडासा कट करून घेतलेला आहे. आपण जे कोबी कट करून घेतला होता त्यामध्ये काळी मिरपूड, अगदी चिमूटभर खाण्याचा कलर आणि 1.5 चमचा सोया सॉस टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण 1 चमचा रेड चिली सॉस त्यामध्ये टाकणार आहोत आणि जे पातीचा कांदा मी कट करून घेतला होता तोही त्यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा इंच आलं मी किसणीवर किसून घेतलेलं आहे तेही त्यामध्ये टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून अगोदर हे सगळे इन्ग्रेडियंट आपण कोबीला छान चोळून घेणार आहोत. त्यामुळे कोबीला सगळं कोटिंग अगदी व्यवस्थित होतं आणि मीठ जे आपण टाकलेलं आहे मिठामुळे कोबीला लगेच पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपण नंतर ते पीठ टाकून मळून घेणार आहोत. त्यामुळे अगोदर हे सगळं मी अगदी दाखवत आहे त्याप्रमाणे हाताने आपल्याला चुरून मळायचं आहे. म्हणजे कोबीला जे पाणी सुटलेलं असते ते आपण पाहू शकतो कोबीला भरपूर पाणी सुटलेलं आहे. त्यामध्येच आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत. एक्स्ट्रा पाणी अजिबात आपल्याला लागणार नाही आहे. त्यानंतर जे पाववाटी कॉर्नफ्लॉवर मी घेतलेलं होतं आणि पाववाटी मैदा घेतला होता ते टाकून घेतलेलं आहे. मैद्यातलं मी 1-1.5 चमचाभर मैदा शिल्लक ठेवलेला आहे. तो जर आपल्याला नंतर लागला तर आपण टाकून घेणार आहोत. इथे मी दाखवत आहे त्या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं आहे. खूप जास्त पातळ नको आहे. खूप जास्त जर पातळ वाटत असेल तर अजून थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपण ॲड करून घ्यायचं आहे. पण मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी इझिली आपला जे भजे तळण्यासाठी आपण टाकत असतो ते अगदी इझिली तुटत आहेत. त्यामुळे आपल्याला अजून एक्स्ट्रा मैद्याची गरज नाही आहे. त्यानंतर इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपण पाहू शकतो कितपत गरम झालेलं आहे. एखादा छोटासा बॉल टाकल्यानंतर तो अगदी 2-3 सेकंदात वरती येतो इतपत टेम्परेचरचं आपल्याला तेल हवं आहे आणि आपण लो टू मिडियम हीटवर सगळे मंचुरियन बॉल्स तळून घेणार आहोत. अगदी रफली आपण भजे सोडतो त्याप्रमाणे मी सोडून घेतलेले आहे. अगदी पूर्ण गोल करायचे असतील तरीही होतात, पण याप्रमाणे अगदी छोटेसे आणि रफली जर आपण सोडून घेतले तर अतिशय छान कुरकुरीत असे मंचुरियन बॉल्स बनतात. कारण आपण ड्राय मंचुरियन बनवत आहोत तर ते अगदी कुरकुरीत असे छान लागतात. त्यामुळे अगदी रफली मी टाकून घेतलेलं आहे. जसे आपण भजे तोडतो अगदी त्याप्रमाणे. यामध्ये अगदी तिखट हवा असेल तर 2-3 मिरच्या कट करून घातल्या तरीही अतिशय छान लागतात. त्यामुळे थोडासा तिखटपणा येतो. लो टू मिडियम हीटवर 3 ते 4 मिनिटांसाठी आपण अगोदर तळून घेणार आहोत. इथे आपण कलर पाहू शकतो. फूड कलर टाकल्यामुळे अतिशय सुंदर असा कलर मंचुरियनला येतो. सुरुवातीला टाकल्या आपण लगेच हलवणार नाही आहोत. एखाद मिनिटभरानंतर मंचुरियन छान सेट झाले की त्यानंतर आपण पलटून घेणार आहोत. मंचुरियनचा आपण कलर पाहू शकतो. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि सुरुवातीलाच अगदी छान कुरकुरीत दिसत आहेत. नंतर 1 मिनिटभर मी छान तळल्यानंतर पुन्हा 1 मिनिटवर फुल गॅसवर आपण तळून घ्यायचे आहेत. म्हणजे मंचुरियन छान कुरकुरीत होण्यासाठी मदत होते. अशाच पद्धतीने आपली पहिली बॅच तळून झालेली आहे आणि दुसरी बॅचही मी तोडलेली आहे. आणि फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे आपले मंचुरियन सगळे बनवून तयार आहेत. मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये 4 लोकांसाठी अतिशय भरपूर आणि परफेक्ट असे मंचुरियन बॉल्स तयार होतात. अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असे टेस्टी मंचुरियन बॉल्स बनवून तयार आहेत. इथे आपण पाहू शकतो कलर आणि त्याचा क्रंचीनेस अगदी सुंदर आलेला आहे. अतिशय छान कुरकुरीत होतात. आणि 2 तासांसाठी अगदी असे कुरकुरीत राहतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.